सबस्क्रायबरनी सांगितलेलं ते बरोबर होतं. हा किती रुपयाचा तुकडा कापला होता? मोठे मोठे सुरमई आणि पोपट कापला. एक लावून पण मिळेल तुम्हाला. आपण रावसच आहे. आता हे रावस वेगळ्या प्रकारचे बघा, व्हाईट पाण्याचे जिवंत शिवडे. त्यासाठी एवढंच भरपूर आहे ओळखण्यासाठी. काय छत्र्या दिसतात ना, हे सगळं मच्छी मार्केटच आहे. ह्याच्यापेक्षा पण भारी मुशी ती आहे. हा मासा असतो पुरसुंगा, ते पहिल्यांदा माहिती पडलाय बघा. आसनगावचे खेकडे म्हणजे नदीची खेकडे बघा. खाड्याची कोळंबी आणि बघा उडाली. नॉर्मली मी कोकणात आमच्या सासरवाडीत बघितले ते बघा स्वतः पकडतात. मोठे मोठे गोड्या पाण्याचे मासे दिसत आहेत. हे डोंबिवलीचं मोठं फिश मार्केट आहे. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे डोंबिवली वेस्टला आणि डोंबिवली वेस्टचं हे आहे उमेश नगर. आणि या उमेश नगरमध्ये असतं फिश मार्केट. जे डोंबिवलीचं मोठं फिश मार्केट आहे असं आपल्या एका सबस्क्रायबरने आपल्याला सांगितलं आहे. की आपल्याला हे सबस्क्रायबरने सजेस्ट केलेलं फिश मार्केट आहे आणि हे डोंबिवली वेस्टलाच आहे. आता लास्ट जो व्हिडिओ होता आपला तो पण डोंबिवली वेस्टच्या फिश मार्केटच होता, पण ते स्टेशनच्या बाजूलाच होतं एकदम. पण हे जरा स्टेशनपासून लांब आहे. तुम्हाला ते रिक्षा वगैरे करून यायला लागेल. शेअर रिक्षा वगैरे मिळतात. उमेश नगर सांगितलं की मला वाटतं 15 रुपये घेत असतील, 10 असतील 15 असतील मला माहीत नाही. मी तर माझ्या गाडीने आलो, पण तिथे तुम्ही रिक्षानेच यावं लागेल तुम्हाला. चालत जरा लांब आहे, 1.5 किलोमीटर आहे. तर ठीक आहे, चला आता फिश मार्केटमध्ये जाऊया आणि बघूया काय काय मासे आहेत ते आजच्या तारखेला. म्हणजे आजची तारीख आहे 7 नोव्हेंबर 2025. आता सबस्क्रायबरने सुचवलं म्हणजे चांगलंच फिश मार्केट असेल आणि मासेवाले पण भरपूर दिसतात तिथे. आणि इकडे सुरुवातीला मला दिसतो गोड्या पाण्याच्या मासेवाला. हा बासा कसा आहे दादा? हा रूपचंद कसा? 200 रुपये किलो. बघा रूपचंद 200 रुपये किलो. बासा आहे तो 180 रुपये किलो. आणि कटला कसा बोलले? बघा कटला आहे 250 रुपये किलो. हे बघा रोहू आहे तो 200 रुपये किलो. सुरुवातीला तुम्हाला मोठे मोठे गोड्या पाण्याचे मासे दिसत आहेत. बाजूला चिकनवाले पण आहेत. इकडे चिलापी कसा वाटा आहे? बघा 200 रुपयाला 5 मिळतील तुम्हाला चिलापी. कट करून दिले एकदम ताजे. चिलापी ना गोड्या पाण्याचा आहे ना. बघा स्वतः पकडता. कुठे पकडतं? खाडीचा आहे की तलावाचा आहे? बघा खाडीचा चिलापी आहे. बघा खाडीचा चिलापी आहे. खाडीला गोडं पाणी आहे. बघा खाडीलाच गोडं पाणी आहे म्हणतात. हा बघा खाडीला अजून गोडं पाणी आहे आणि तिकडे हे चिलापी मिळत आहे. आणि पाऊस चालू आहे त्याच्यामुळे अजून गोडं पाणी आहे खाडीला, आहे ना. बघा आणि दादा स्वतः पकडतात म्हणतात ती चिलापी जाऊन. आणि 200 रुपयाला तुम्हाला 5 चिलापी मिळतील. बघा एकदम फ्रेश फ्रेश ताजे ताजे. आणि इकडे खेकडे आहेत मावशीकडे. कसे खेकडे? हे 300. बघा 300. हे 6 आहेत ना का जास्त आहेत? बघा 8 खेकडे आहेत 300 रुपयाला. आणि हे 500 रुपयाला. बघा हे पाटी हे पण 500. तर 500वाले बघा केवढे मोठे आहेत. 5च आहेत 500ला. बघा हे 5च आहेत 500ला. बघा हे 800, 1000 असे रेट आहेत. म्हणजे साईजप्रमाणे रेट आहेत खेकड्यांचे. आणि मावशीकडे आहे सर्व खेकडे. मांदिलीचा वाटा कसा लावला? बघा 50 रुपये मांदिलीचा वाटा. आणि कोळंबीचा वाटा 100 रुपयाचा. बघा ही फार्मची कोळंबी आहे. आणि बघा ह्या मार्केटला तुम्हाला मळई दिसतात. मळई मासे जे नॉर्मली मी कोकणात आमच्या सासरवाडीत बघितले ते मळई मासे. कसा आहे वाटा? बघा 100 रुपयाचा वाटा आहे. आणि बघा हा नदीचा मासा आहे. हा पनवेलवरनं येतो. आणि हा बघा हा खाडीचा मासा आहे पात्रा. आणि हा वाटा पण 100 रुपयाचाच आहे. बघा 100 रुपयाचा वाटा आहे. बघा ह्या मावशीकडे असे नदीचे खाडीचे मासे. आणि ही बघा ही कोळंबी जिवंत असते. ती उडी मारेल म्हणून त्यांनी पिशवी ठेवली होती. बघा कसा वाटा आहे? 200चा. ही सगळी 400 रुपयाला मिळेल. आणि हा 200 रुपयाचा वाटा. आणि हा 100 रुपयाचा. मावशीने सर्व रेट फटाफट सांगून टाकलेले आहेत आपल्याला. आणि ही खाडीची आहे ना. बघा खाडीची कोळंबी. आणि बघा उडाली. बघा जंप केला. पाय पाय काढा जरा. हे बघा कोळंबी ही बघा उडते म्हणजे पिशवी ठेवली होती मावशी. आणि बघा असे हे नदीचे मळे वगैरे मला पहिल्यांदाच त्या मार्केटमध्येच बघायला मिळाले. हे उमेश नगरचं मार्केट आहे ना. उमेश नगर डोंबिवली वेस्टचं मार्केट आहे. आणि बघा इथे पण फार्मची कोळंबी आहे. हे 2 वाट्यात का 1 वाटा आहे? आहे बघा पोचे. बघा मावशीने पोचे दाखवलेत. बघा हे सध्या अंडेवाले नाही आहेत. हां सध्या अंडी टाकलेली आहेत. म्हणजे नवीन पोचे तयार व्हायची तयारी सुरू झालेली आहे. हा कसा वाटा आहे? हा बघा 500 रुपयाला 8 पोचे येते. आणि ही कोळंबीचा वाटा आहे 200 रुपयाचा. हे 2 वाटे आहेत. हे 400 रुपयाचे 2 वाटे आहेत कोळंबीचे.
बघा असे तुम्हाला नदीचे खाडीचे मासे मिळत आहेत, कोळंबे मिळत आहेत. बघा बोंबील आहेत. कसे बोंबील वाटा? 100 आहे, 200 आहे. बघा हा 100 रुपयाचा वाटा आहे, हा 200 रुपयाचा वाटा आहे. 200 रुपयाला बघा थोडे मोठे बोंबील आहे. जवळ 6 बोंबील आहेत 200 रुपयाचे. एखादा लावून मिळेल. मांदिलेचा वाटा कसा आहे? 100 आहे, 50 बघा हा 100 रुपयाचा वाटा आहे. तो छोटा वाला आहे तो 50 रुपयाचा वाटा आहे. आणि मुशी कशी ही? बघा 400 रुपयाला तुम्हाला जोडी मिळेल मुशीची. आणि ही 250 रुपयाच्या 3 आहेत. 200 रुपयाला मिळतील तुम्हाला 3 मुशा. हे बघा हे रावस आहेत, छोटे छोटे रावस, शेंडी रावस. कसे आहे? हे बघा हे 100 रुपयाला 8 आणि हे 200 रुपयाला 9 आहेत. थोडी मोठी साईज आहे. शिंगाडे कसे आहेत आज? बघा हा 100 रुपयाला एक मिळेल शिंगाडा आणि हे 100 रुपयाला जोडी मिळेल तुम्हाला. जशी 120 सांगते 100 रुपयाला जोडी मिळेल तुम्हाला. हे करली कशी आहे दादा? एक ना बघा 300 रुपयाला एक करली आहे. 250 रुपयात मिळेल तुम्हाला. आणि इकडे हलवा आहे. हलवा कसा दिलाय? बघा हा 350 रुपयाचा एवढा मोठा आणि हा 300 रुपयाचा आहे हलवा. आणि इकडे सुरमई पण आहे. सुरमई एक बघा एक सुरमई तुम्हाला 400 रुपयाला मिळेल. थोडी सुरमई आहे बघा. बांगड्याचा वाटा कसा आहे? बघा 100 रुपयाला हे 3 बांगडे, एक लावून मिळेल म्हणजे 4 बांगडे मिळतील. पापलेट पण आहे सफेद पाण्याची. कसा आहे वाटा? 500. हा बघा 500 रुपयाला ही 5 पापलेट आहेत. आणि छोटी आहेत ती ही 200 रुपयाची 4 आहेत. एखादा लावून मिळेल आणि याच्यावर पण एखादा लावून मिळेल म्हणजे 500 रुपयाला 6 मिळतील. आणि 200 रुपयाला ही 5 पापलेट मिळतील. आणि 3 आहे तिकडे एखादा वाढून 4 मिळतील तुम्हाला. आणि हा बघा कोळंबीचा वाटा 100 रुपयाचा आहे. समुद्राची कोळंबी आहे बघा, लाल लाल दिसते का तुम्हाला. आणि इकडे नदीचे खेकडे आहेत. कसे खेकडे? बघा बघा 500 रुपयाला सगळे. बघा सगळे देते. 7-8 खेकडे आहेत 500 रुपयाला. आणि केवढा मोठा खेकडा आहे बघा. डेंगा बघा आसनगावचे खेकडे आहेत. नदीचे खेकडे पण तुम्हाला या मार्केटमध्ये मिळत आहेत. काळ्या पाटीचे नदीचे खेकडे. नदीचे खेकडे इकडे पण कोळंबी बारकीवाली 50 रुपये वाट आहे. आणि ही पण नदीचीच मासे आहे. कसे हे? बघा 100 रुपये. काय आहे? आम्ही पुरसुंगा बोलतो. पुरसुंगा. बघा पुरसुंगा तर आपल्याला साप माहिती आहे पुरसुंगा, पण हा मासा असतो पुरसुंगा ते पहिल्यांदा माहिती पडलाय बघा. नदीतला गोड्या पाण्याचा पुरसुंगा मासा 100 रुपये वाटा. आणि हे बघा जिवंत कोळंबी 50 रुपये वाटा. आणि बघा इकडे मुशी आहे. थोडी मोठी मुशी आहे बघा, कट केली आहे. कशी मुशी दादा? बघा 300 रुपयाला ही मुशी दिलेली आहे. एवढा मोठी मुशी आहे. आणि त्याच्यापेक्षा पण मोठी मुशी आहे. ही कशी आहे? 1200 रुपयाला पूर्ण. बघा ही काळ्या पाकाची म्हणजे बघा हे बघा काळ्या पाकाची म्हणतात बघा. आणि खायला एक नंबर. ह्याच्यापेक्षा पण भारी मुशी ती आहे. आणि ती 1200 रुपयाला ही पूर्ण मुशी आहे. किती किलोची असेल? बघा 2.5 किलोची मुशी आहे ती. आणि बांगड्यांचा वाटा कसा आहे? बघा 100 रुपयाला 4 बांगडे. 3 मोठे बांगडे आहेत 100 रुपयाला. आणि इकडे सुरमया पण आहे. कशी सुरमई ताई? बघा 550 रुपयाला तुम्हाला सुरमई मिळेल. आणि ही आहे ती 800 रुपये. आणि हलवे कसे? 700 रुपयाला तुम्हाला हलवा मिळेल. मुशी बघा नाही केवढी मोठी आहे. ही 300 रुपयाला दिली. इकडे बघा केवढे पडतात मुशीचे. ओले मासे तर आहेत. इकडे सुके पण आहे. हे पुरसुंगा आहे का? पुरसुंगा इकडे पण आहे. कुठनं पकडून आणलंय? बघा मावशी सांगते टिटवाळ्याचे. टिटवाळ्यावरनं हे पुरसुंगा मासे पकडून आणलेले आहेत. नदीचेच आहेत ना? नदीचेच आहेत बघा. हां. आणि एखादा 100 रुपये वाटा. बघा 100 रुपये वाटे आहेत. बघा दोन्ही वाटे 150 रुपयाला मिळतील आपल्याला. आणि इकडे सुकी मच्छी पण मिळते तुम्हाला. कशी आहे करंदी? हे बघा 50 रुपये वाटा लावला करंदीचा. आणि जवळ्याचा पण 50 आहेत ना. हे 3 वाटे आहेत ना? हा बघा 3 वाटे आहेत. सगळे 50 रुपयाला मिळतील तुम्हाला. सुकी मच्छी पण मिळेल. जसं हे बोंबील पण आहे, वाकट्या पण आहेत. आणि आपण बघतो या फिश मार्केटमध्ये ना ते लोकल नदीचे मासे म्हणजे आसनगावचे. आता त्या ताईने सांगितले टिटवाळ्याचे मासे पण मिळत आहेत, समुद्राचे मासे पण मिळत आहेत. सगळेच मासे मिळतात. मार्केट मोठं लांबपर्यंत आहे. बघा पुढे दिसतंय काय छत्र्या दिसतात ना, हे सगळं मच्छी मार्केटच आहे. खूप लांबपर्यंत आहे. आणि इकडे बघा इकडे पण मोठे मोठे मासे. पाकड कशी आहेत आई आज? बघा 250 रुपयाला एक पाकड आहे. पाकड पण आहे मार्केटमध्ये. आणि ही टोळ 300. कुठली पण ना? बघा ही 350 रुपये. ही 300 रुपये आहे. बघा ही सफेद टोळ आहे. हां
दांडोसा बघा, ताई सांगतात त्याला दांडोसा म्हणतात. आणि ही सफेद टोळ, ही हिरवी टोळ बघा, हा सफेद पट्टा असतो आणि बघा ब्लॅक. आणि अशीच हिरवी टोळ ही पण असते, ही बघा ही. आणि ही प्रॉपर हिरव्या कलरची आहे, म्हणजे हिला पण हिरवी टोळ म्हणतात आणि हिला पण हिरवीच टोळ म्हणतात. ही बघा अशी चोचेवरनं ओळखा, चोच लांब आहे ती हिरवी टोळ. तर आपल्यासाठी एवढंच भरपूर आहे ओळखण्यासाठी. आणि जिला चोच नाही नॉर्मल आहे ती सफेद टोळ. कशी आहे ही टोळ सफेदवाली बघा, सफेद टोळ पण 300 रुपये, ही हिरवी टोळ पण 300 रुपये. आणि ही मोठीवाली 350 रुपये हिरवी टोळ. आणि सफेदवाली आहे ती 400 रुपये टोळ आहे. आता यांकडे मासे असे मोठे मोठे मासे आहेत बरेच. आणि हिचा कसा वाटा आहे मग? 100ला 3 आहेत बघा, 100 रुपयाला 3 टोळ मिळतील तुम्हाला. या अशा प्रॉपर हिरव्या कलरच्या असतील टोळ, हिरवी टोळ. आणि बघा इकडे शेतकं आहेत, शेतकांचा वाटा आहे कसा आहे बघा, 200 रुपयाला ही 5 शेतकं मिळतील. आणि तसं मिक्स माशांचं पण वाटा आहे. याच्यात वडा मासा पण दिसतोय मला खाली छोटासा बघा, बरेच काय काय आहे. लेपा बिपा सर्व मिक्स मासे आहेत, खापी पण आहेत. आणि हा मुडदूस आहे काय? आणि बघा मुडदुसा पण आहे, असं मिक्सचा वाटा पण ठेवलेला आहे. कसा तो वाटा बघा, 200 रुपयाला. आणि बघा इकडे लाल मासा आहे, कसा वाटा बघा, 100 रुपयाला वाटा आहे लाल माशांचा. 3 मासे आहेत लाल मासे. आणि कुप्पा कसे ठेवलेत बघा, हे 100 रुपयाला कुप्पा आहे. आणि जरा मोठा घेतला तर 150 रुपयाला. असे बरेच मासे आहेत ताईंकडे बघा. इकडे गोड्या पाण्याचा मंगूर मासा बघा असतो का जिवंत. आणि हा बघा इथे शिवड्या आहे. कसे आहे शिवडे किलो? शिवड्या 200 रुपये किलो जिवंत शिवडे. आणि मंगूर 200च. आणि मंगूर पण आहे तो 200 रुपये किलो मंगूर मासा. आणि चिलापीचे वाटे लावले आहेत ताईंनी. कसे वाटे बघा, हे 100 रुपये वाटा 3 आहेत. आणि हे 6 एक 200 रुपये वाटा. ते मोठे मोठे मासे पण आहेत. मावशीकडे मोठे मोठे खापरी पापलेट आहेत. कसं आहे खापरी हे बघा दाखवतात मावशी बघा, व्हाईट पाण्याची. म्हणजे व्हाईट पाणी असंच येतं, व्हाईट म्हणजे प्युअर सफेद येत नसतं. लोक कमेंट करतात हे सफेदच आहेत ना बघा. व्हाईट पाणी तुम्हाला असंच दिसणार आहे. आणि एकदम ताजी ताजी पापलेट आहेत. कसं आहे 1000 रुपयाला बघा, 1000 रुपयाला जोडी आहे खापरी पापलेट. मोठे पापलेट. सध्या रेट आहे तो होलसेल मार्केटचा 1500 ते 1600 रुपये किलो आहे खापरीचा. तुम्ही इथे घ्यायला गेले तर 2000-2200 रुपये किलो तुम्हाला पडणार आहे. आणि ही जोडीची मला वाटतं 600-700 ग्रॅम तर होईलच ना बघा. 600-700 ग्रॅम तर सहज होईल पापलेट. आणि मोठी पापलेट आहे बघा मावशींकडे इकडे. आणि कोळंबी पण मोठी आहे. कसं आहे वाट आहे बघा, 200 रुपये वाट आहे. आणि कसं आहे 1100 बघा, 1100 रुपयाला हलवा आहे. हे रावस कसे आहे बघा, 300 रुपयाला एक रावस आहे. जोडी घेतली तर 500 रुपयाला मिळेल तुम्हाला. ही बघा, सॉरी चुकलं माझं. हे 300 रुपयाला एक रावस आहे, 600 रुपये जोडी आहे. हा 250 रुपये एक रावस आहे, 500 रुपये जोडी आहे. आणि हा एकटा 400 रुपये का बघा, 350 रुपयापर्यंत मिळेल. आणि सुरमई कशी आहेत आता बघा, 600 रुपयाला तुम्हाला सुरमई मिळणार आहे. आणि ह्या प्रॉपर तिसरे आहेत, सिंपल आहे. कशा वाटा बघा, 100 रुपये वाटा आहे बघा. मोरी मासा म्हणजे 300 रुपयाला मिळेल तुम्हाला बघा. पापलेटची जोडी 500 रुपये सांगतात, पण 400 रुपयाला मिळेल तुम्हाला ही जोडी. एकदम ताजे ताजे पापलेट वगैरे सफेद पाण्याची. करली कशी दादा ही बघा, 400 रुपयाला तुम्हाला करली मिळेल. करली पण मोठी आहे, जाडी एकदम फ्रेश. हे बघा इकडे रावस आहे. हे कसा वाटा आहे का रावसचा? कसं आहे बघा, 200 रुपयाला एक रावस आहे, 300 रुपयाला जोडी मिळेल तुम्हाला. हा बघा, हा सौंदाळा आहे. कसा सौंदाळा बघा, 200 रुपयाला वाटा आहे. 3 सौंदाळे आहेत, 200 रुपयाला वाटा आहे. पण सौंदाळा आहे बघा केवढा, एवढा मोठा सौंदाळा आहे. हे बघा, हे तारली मासा आहे. आणि हा वाटा आहे 200 रुपयाचा वाटा आहे बघा, तारली माशांचा. आणि या ताईंकडे पण मोठे मोठे मासे आहेत. आणि हे लाले आहेत. लाल्यांचे कसं आहे बघा, 100 रुपयाला हे 4 लाल्यांच्या पिशव्या मिळतील तुम्हाला. हे पूर्ण एकदम बांधूनच ठेवलं 4-4चं. आणि हे लाले आहेत प्रॉपर. आणि हा बघा, हा पण रावसच आहे. आता हे रावस वेगळ्या प्रकारचे आहेत. आपण मागे बघितले ते रावस वेगळ्या प्रकारचे होते. हा 300 रुपयाला रावस आहे बघा एक. आणि बघा इकडे केवढी मोठी घोळ कापली आहे. आणि ही तुम्हाला तुकडीवर मिळणार आहे. केवढी तुकडी मिळते दादा? 300 रुपयाची आवडी
300 रुपयाला एवढी तुकडी बघा, एवढी तुकडी मिळेल तुम्हाला 300 रुपयाला. आणि वाम कशी आहे? केवढी तुकडी आहे? 200 एवढी बघा, हे दिसतंय हा बघा, एवढी तुकडी मिळेल तुम्हाला 200 रुपयाला, जी तुम्हाला कॅमेऱ्यात दिसते. 200 रुपयाला वामची तुकडी मिळेल. तर तुकडीवर मिळणारे मासे आहे तिकडे, किलोवर नाही. आणि केवढी मोठी गोळ्या आहे बघा. ही पापलेट आहे, तशी 4च होती ही बघा, एवढीच होती 500 रुपयाला. पण एक लावून पण मिळेल तुम्हाला 500 रुपयामध्ये. आणि हा बघा, हा वाटा आहे तो 200 रुपयाचा आहे. आणि इकडे जिताडा कापला आहे बघा, एवढा मोठा जिताडा आहे. तुम्हाला एवढी तुकडी मिळेल 200 रुपयाची जिताड्याची. किलोवर नाही, तुकडीवर आहे जिताडा. पापलेट कटिंग होते 500 रुपयाला 5 पापलेटं दिली. तर कुपा कसा आहे बघा, 300 रुपयाला कुप्पा आहे. आणि केवढ्या मोठ्या व्हाईटवाला कुप्पा आहे का बघा, व्हाईटवाला कुप्पा आहे. आणि करल्या बघा केवढ्या मोठ्या. करली कशी आहे एवढी मोठी बघा, 400 रुपयाला ही करली आहे. केवढी मोठी करली आहे बघा. आणि जाडी पण आहे करली. आणि हा टोळचा वाटा कसा लावलाय बघा, 200 रुपयाला हे 6 टोळ आहेत तुम्हाला, हिरवे टोळ. आणि हे बघा तारली आहे 100 रुपयाचा वाटा. आणि लेपाचा वाटा पण 100चाच आहे बघा, 200चा वाटा आहे लेपाचा. जवळजवळ 8 लेपा आहेत त्याच्यामध्ये, एका दुसरा लावून पण मिळेल तुम्हाला लेपा. 200 रुपयाला वाटा आहे. कसा आहे वाटा मोदकांचा बघा, 100 रुपयाला वाटा आहे मोदकांचा. मोदकं पण आहे तिकडे. आणि असं पुढपर्यंत आहे मार्केट, मच्छी मार्केट दिसतं का, अजून लांबपर्यंत आहेत मच्छी मार्केटवाले. आणि इकडे आहेत मोठे मोठे सुरमई आणि पोपट कापले बघा, पोपट. आणि हे सर्व तुकडीवर मिळणार आहे तुम्हाला. सुरमईची तुकडी कशी आहे दादा बघा, हे 500 रुपयाला 3 पीस मिळतील तुम्हाला सुरमईचे. मीडियम कापा, जाड नको, बारीक नको. जो माझा माप आहे त्या मापानेच कापा, त्याचं टेन्शन घेऊ नका. हे 500 रुपयाचे 3 तुकडे मिळतील. बघा पोपट आहे. हा किती रुपयाचा तुकडा कापला दादा बघा, हा 300 रुपयाचा तुकडा कापला पोपटचा. एकदम फ्रेश पोपट आहे. आणि मुंडी कशी देते? मुंडी 400 रुपये मुंडी आहे पोपटची. सुरमई पण एवढी मोठी आहे, 300ला देते बघा. दादा सांगतो 300 रुपयाला मिळेल तुम्हाला ही मुंडी. आणि सुरमई किती किलो आहे? 8-10 13.5 किलो होईल बघा. दादा सांगतो 13.5 किलोची ही सुरमई आहे. 14 पण अर्धा किलो कट मारतात. ओके, असं आहे का? इकडे बघा काळी वाम पण आहे. कशी आहे ही वाम दादा? वाम कशी आहे बघा, की 300 रुपयाला मिळेल वाम तुम्हाला. आणि ते लेपाच लेप आहेत. लेपाचा वाटा कसा आहे बघा, 200 रुपयाला वाटा आहे लेपाचा. इकडे बघा विकायला बघा केवढा छोटूसा बोरगा बसलाय. एका 200 रुपये का बघा, 250 रुपयाला देईल. 300ची आहे. आणि ही 400 बघा, ही 400 रुपयाला सुरमई 350ला मिळेल. आणि 200 रुपयाचे लेपाचे वाटे लावलेले आहेत. आणि आहे असं मार्केट पुढपर्यंत एंडपर्यंत. तिकडे इकडे केवढी मोठी बघा वाम आहे, काळीवाली वाम. कसा लावलाय तुकडा वामचा? कसा वाटा लावलाय? किलोवर आहे का बघा. ताईंकडे पिवळी वाम आहे 2000 रुपये किलो. आणि बघा सफेद वाम आहे, काळी नाही सफेद वाम आहे बघा, एकदम क्लिअर सफेद आहे, 600 रुपये किलो. आणि बघा बोंबीलचा वाटा आहे 100 रुपये. आणि 2 वाटे घेतले तर 200 रुपयाला. कशी कोळंबी? 300ची अर्धा किलो सोललेली बघा, 300 रुपयाला अर्धा किलो, 600 रुपयाला किलो. आणि बघा 250 रुपयाने दिले तुम्हाला. आणि 500 रुपयाने मिळेल तुम्हाला सोललेली कोळंबी. सोलायची नाही, सगळी घाणबीन काढलेली साफ केलेली कोळंबी तुम्हाला मिळेल 500 रुपये किलो. आणि ही कशी बघा, ही 300 रुपये अर्धा किलो. म्हणजे तोच रेट आहे. कसा वाटा रावस? किती 4 ना बघा, हे रावस आहे ताजे रावस. 250 रुपये वाटा सांगतात, पण 200 रुपयाला मिळेल तुम्हाला 4 रावस. रावस पण एक नंबर आहे. तर मित्रांनो, हे उमेशनगरचं फिश मार्केट फिरत फिरत बरेच लांब आलो आहे आपण. जवळजवळ 200 मीटर पुढे आलो आहे आपण, 100-200 मीटर पण ते मार्केट आहे. आणि बरेच मच्छीवाले आहेत तिकडे. आणि गर्दी पण बघा, मला पाठीमागे गर्दी दिसत आहे. गर्दी पण बरीच आहे या मार्केटला. आणि आपल्या सबस्क्रायबरनी सांगितलेलं ते बरोबर होतं.
मला वाटतं हे जे स्टेशनचं मार्केट आहे ना त्याच्यापेक्षा पण जरा मोठंच मार्केट आहे. असे इकडे सगळ्याच प्रकारचे मासे मिळतात तुम्हाला, म्हणजे इव्हन नदीचे मासे पण मिळतात, खाडीचे मासे पण मिळतात, समुद्राचे तर आहेतच आहेत. फक्त जरा मोठे मोठे मासे थोडे कमी दिसले आहेत आपल्याला, जास्त मोठे मासे नव्हते जे आपल्याला डोंबिवलीच्या स्टेशनच्या मार्केटला दिसले होते. ते मोठे मोठे खापरी पापलेट म्हणा किंवा घोळ म्हणा किंवा रावस म्हणा, दाढा रावस म्हणा, तसे मासे काही दिसले नाही इकडे आपल्याला. पण आपल्याला जे रेग्युलर मासे लागतात ना ते सगळ्या प्रकारचे मासे तिकडे आणि व्हरायटीमध्ये मासे आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला ह्या डोंबिवली उमेशनगरच्या फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.